मॉर्निंग ट्रेडर्स, 30 डेज ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे डे 4. आज पुन्हा मार्केट बेरिश आहे. निफ्टी 180च्या आसपास गॅपडाऊन ओपन झालेलं. त्यामध्ये ॲटो सेक्टर सगळ्यात जास्त वीक आहे. त्यामध्ये मी अशोक लेलँड आणि आयचर मोटर्स या दोन्ही स्टॉकला माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड केले. आपण एकदा डेली चार्टवर त्यांचे लेवल चेक करूया. ओके, आयचर मोटर्स ठीक ठाक आहे. 1 मिनिट चार्ट ठेवूया आपण. आपण दुसरीकडे भारत फोर्ज अँड इंडसइंड बँक, ॲटो सेक्टर नंतर हे बँकिंग सेक्टरच वीक आहे. त्यामुळे मी बँकिंगचे 1-2 स्टॉकही वॉचलिस्टमध्ये ॲड केलेत. भारत फोर्जमध्ये छान प्राइस ॲक्शन बनते बाकी इतर स्टॉक्सपेक्षा. आपण एकदा भारत फोर्जचं डेली चार्ट चेक करूया. 3 दिवस झालं एकाच लेवलवर आहे. ब्रेक केला तर एक मुवमेंट मिळू शकते आपल्याला डाऊन साईड. चार्ट ही बेटर आहे. ॲक्सिस बँकमध्ये आणि निफ्टी बँकचा मी इंडेक्स वॉचलिस्टमध्ये ॲड केलं होतं. आपण भारत फोर्जमध्येच एक ट्रेड प्लॅन करू शकतो, बट तो ब्रेक करायला पाहिजे. ओके, आपण त्याच्या डेलो जेव्हा ब्रेक करेल तेव्हा एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आपलं रिस्क रिवॉर्ड रेशो कॅल्क्युलेट करून घेऊया. आपल्याला 1000ची रिस्क घ्यायची आहे. आपलं SL आहे 11 पॉईंटचं. ओके, डिवाइड 11. आपण 90 क्वांटिटी सेल करू शकतो. बघूया 90 क्वांटिटी येतात का आपल्या फंडमध्ये, कारण मला नाही वाटत आहे. ओके, 90 नो, जास्त लागत आहेत. 1000 रुपीज कमी पडत आहेत. आपण 50 क्वांटिटी सेल करूया. ओके, ब्रेक केलं की आपण लगेच एंट्री करूया. ओके, आपण एंट्री केली आहे. टार्गेट आणि स्टॉप लॉस लगेच लावून घेऊ आपण. मी असेल 675च्या आसपास लावले आणि 1100च्या आसपास टार्गेट लावते आहे. वन 1:2चं टार्गेट नाही आहे आजचं. कारण मार्केट जर आपल्या साईडनी मोमेंट दिली तर मी नक्कीच ट्रेल करेन टार्गेट. आपण इंडेक्सही ॲड करून घेऊया, कारण इंडेक्स आणि आपला ज्या सेक्टरचा आपण स्टॉकमध्ये ट्रेड करतो आहे तेही इंडेक्स बघणं खूप महत्त्वाचं असतं. आपण सेलिंग साईड ट्रेड घेतले आणि इंडेक्स हे अपसाईड मुवमेंट करतं आहे, तर आपण आपला स्टॉक्सही आपल्या साईडनी मुवमेंट नाही देऊ. ओके, इंडेक्समध्येही बघू शकता अपसाईड मुवमेंट स्टार्ट झाली आहे. आपण सेक्टरल वाईजमध्ये बघितलं तर ॲटो सेक्टर हे सगळ्यात जास्त वीक आहे आणि PSU बँक्समध्ये मी जास्त ट्रेड नाही घेते. त्यामध्ये भारत फोर्ज हा टॉप लूजर आहे. आपण तोच स्टॉक सिलेक्ट केला आहे. हिरो मोटोकॉपमध्ये पण चांगलं प्राइस ॲक्शन बनते. भारत फोर्ज बघूया काय करतोय. आज ट्रेड आपला लवकर एक्झिक्यूट झाला आहे.
आपण आपला प्रॉपर सेटअप आणि रूलनुसारच ट्रेड घेतला आहे. प्रॉफिट आणि लॉस हे आपल्या हातात नाही आहे, ते मार्केटच्या हातात असते. फक्त आपण आपले रूल बेस्ड ट्रेडिंग करायची आहे. आपण आपले रूल आणि डिसिप्लिन फॉलो केले ना, मार्केट आपल्याला एक दिवस नक्की रिवॉर्ड देतो. फक्त आपले डिसिप्लिन ब्रेक नाही करायचे. आपण जे आपले रूल्स बनवलेत तेच फॉलो करायचेत. माइंडमध्ये हमेशा प्रॉफिट नाही ठेवायचं की मला प्रॉफिटच पाहिजे. डे लो जस्ट ब्रेक केला आणि अपसाईड कॅन्डल काढली आहे. बघूया पुन्हा एकदा डे लो ब्रेक करतोय का. इंडेक्समध्ये पाहिलं तर इंडेक्सही काही खास मुवमेंट नाही करत आहे. डाऊन साईड अपसाईड मुवमेंटमध्येच आहे. मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल ना, तर आपले माइंडसेट फक्त मला प्रॉफिट पाहिजे असे माइंडसेट ठेवले तर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग नाही तर गॅम्बलिंग करताय. कोणताही ट्रेड घ्यायच्या अगोदर आपला माइंड आपला लॉस फिक्स ठेवायचा आहे आपल्या माइंडमध्ये. हिरो मोटोकॉपमध्ये पण एक छान ट्रेड प्लॅन होऊ शकतो, पण आपण एकच ट्रेड घेणार आहोत, त्याच्यामुळे दुसऱ्या ट्रेडमध्ये आपण नाही जाणार आहोत. फक्त आपण एक आयडेंटिफाय करून ठेवला होता. बघूया भारत फोर्ज काय करतोय. आपण आपला लॉस डिफाईन करून ठेवला आहे. प्रॉफिट मार्केटच्या हातात आहे. ओके, डे लो ब्रेक करतोय. इथून एक छान मुवमेंट आपल्याला मिळायला पाहिजे, कारण तिन्ही दिवस याच लेवलच्या आसपास बाउन्स बॅक दिलेला तो लेवल ब्रेक करतोय. हिरो मोटोकॉप ही डाऊन साईड मुवमेंट द्यायला पाहिजे इथून, कारण एक ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट दिलं. एक छोट्याशा रेंजमध्ये एक ट्रेंड लाईन इंडेक्समध्ये फॉल होत नाही आहे. जर इंडेक्सही फॉल करायला लागला ना, आपला स्टॉकही चांगला मुवमेंट देऊ शकतो, कारण इंडेक्स आणि स्टॉक्स हे दोन्ही सिंक पाहिजेत. स्टॉक्स डाऊन साईड चालत असेल तरच इंडेक्सही डाऊन साईड चालणार. भारत फोर्जमध्ये डे लो ब्रेक केला आहे. बघूया आपला, मी SL ट्रेल केलं आहे कारण की डे लो ब्रेक केला आहे. इथून जर बाउन्स बॅक मिळेल तर अपसाईड मुवमेंट फास्ट होऊ शकते, त्यामुळे मी SL ट्रेल केले माझे. स्टॉकमध्ये मुवमेंट चांगली आहे. बघूया आपलं टार्गेट हिट करतो आहे का. आपल्याला जर 1:1चं टार्गेट मिळालं ना, आपण अजून
स्टॉप लॉस ट्रेल करणार आहोत. कारण जसं आपण चॅलेंज स्टार्ट केले त्या दिवशीपासून मार्केट ओपनिंग तर गॅप डाऊन होती आहे, परंतु 10 ते 10:30 नंतर जेव्हा क्लोजिंगची वेळ येते तेव्हा ग्रीनमध्ये क्लोज होते. मार्केटचा हा एक पॅटर्नच झाला आहे. इकडे इंडेक्स ही खास अशी मुवमेंट करत नाही आहे, परंतु भारत फोर्ज आपण चांगला स्टॉक्स निवडला आहे, मुवमेंट चांगली दिली आहे. एक 400च्या आसपास आपलं प्रॉफिट चालू आहे. वन इज टू वनचं टार्गेट आपल्याला अचीव झालं, त्यामुळे मी माझं SL ट्रेल केले. इंडेक्सही फॉल करायला पाहिजे, एक आपल्याला फास्ट मुवमेंट मिळेल आणि आपलं टार्गेट अचीव होईल. मार्केटमध्ये अप अँड डाऊन चालू आहे. एक वन वे रॅली आपल्याला सेलिंग साईड मिळतच नाही आहे. आपल्याला 1:1चं टार्गेट मिळालं होतं, परंतु आपण बुक नाही केलं ते. आपलं SL होऊ शकतं. ओके, SL हिट. सो ट्रेडर्स, माझं SL हिट झालं आहे. तुम्हाला पोझिशनमध्ये दाखवते. ऑर्डर बुकमध्ये आपला जवळपास 180च्या आसपास लॉस बुक झाला आहे. आपण ट्रेलिंग SL केल्यामुळे आपला लॉस बुक झाला आहे. तुम्ही PNL डिटेल्समध्ये बघू शकता. आपला टोटल लॉस हा 2046च्या आसपास आहे. आजचा जर इन्क्लूड झाला तर एक 2223च्या आसपास आपला लॉस आहे. सो ट्रेडर्स, आज तुम्ही कुठल्या स्टॉक्समध्ये ट्रेड घेतलेला, प्रॉफिट झाला की लॉस, नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि मी जो ट्रेड आज घेतलेला त्याबद्दल तुमचे काय मत आहे तेही माझ्याशी शेअर करा. मी नक्की रिप्लाय देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.